ऑस्मॉसिस एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तर आपण ते समजावून घेऊया. इमॅजिन करा की नदी फ्लो करते, तुम्हाला दिसतंय की या साईडनी खूप वॉटर येते. थोड्या वेळाकरिता असं इमॅजिन करा की तिथं एक ब्रिज आहे किंवा असं काहीतरी डॅम वगैरे आणि वॉटर आता यायचं स्टॉप झालं, पण अमाऊंट ऑफ वॉटर जास्त आहे. त्यानंतर एक ब्रिज आहे छोटा आणि त्या साईडला एक दुसरं वॉटर त्या साईडला आहे. असं तुम्ही इमॅजिन करा की तिथे सुद्धा आता स्टॉप झाले वॉटर, समथिंग बांध किंवा काहीतरी आहे, वॉटर थांबलेले. पण इथं वॉटरची लेवल कमी आहे आणि या साईडला वॉटरची लेवल जास्त आहे. आणि हा जो ब्रिज आहे तर तो एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे असं इमॅजिन करा. सेमी परमिएबल मेम्ब्रेनचा अर्थ आहे की सॉल्यूट फ्लो नाही करू शकत इकडून इकडे, एक कंपार्टमेंटमधून दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये, पण सॉल्वंट फ्लो करू शकतो. तर इमॅजिन करा की खूप सॉल्ट, सोडियम क्लोराईड की कुठलंही सॉल्ट असं इकडं खूप टाकलेलं आहे, वॉटर स्टॉप आहे. वॉटरची क्वांटिटी कमी इकडे, पण कॉन्सन्ट्रेटेड झालेलं आहे, सोल्युशन झालेलं इकडचं. तर नॅचरली काय होतं की वॉटर मॉलिक्यूल फ्लो होतात, इकडून पास होतात सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून, आणि ते जे आहे हाय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे तिकडेच पास होतात. आणि प्रोसेस होत राहते कुठपर्यंत, जोपर्यंत इकडचं कॉन्सन्ट्रेशन आणि इकडचं कॉन्सन्ट्रेशन सोल्यूटचं सेम होत नाही तोपर्यंत. ही जी प्रोसेस आहे तर ही नॅचरली प्रोसेस आहे, पॅसिव्ह प्रोसेस आहे आणि याला ऑस्मॉसिस म्हणतात. आणि स्पेशली ही जी प्रोसेस आहे, जे कन्सेप्ट आहे की हायपरटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन आणि आयसोटोनिक सोल्युशन, याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. हायपरटोनिक सोल्युशनचा अर्थ आहे असं सोल्युशन की ज्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन सोल्यूटचं जास्त आहे. म्हणजे एखादी सेल इमॅजिन केली आणि तुम्ही ती सेल जर एखाद्या सोल्युशनमध्ये टाकली, तर सेल असेल किंवा काही असेल, तर ते जे आहे त्याच्यामध्ये जे सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्यापेक्षा बाहेरचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते जास्त असेल तर हायपरटोनिक सोल्युशन. एक्झॅक्टली अपोजिट, द कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. आणि आयसोटोनिक म्हणजे ते जे सेलमधलं जे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे आणि बाहेरचं जे आहे ते इक्वल आहे, तर आयसोटोनिक सोल्युशन. तर ही कन्सेप्ट जे आहे, ह्या कन्सेप्टमध्ये ऑस्मॉसिस ही प्रोसेस इन्वॉल्व आहे.